चिमणी आणि कावळ्याची घरे. एक होती चिमणी, एक होता कावळा. चिमणी खूप मेहनती होती आणि सतत कामात मग्न असायची. तिने स्वतःसाठी मेणाचे सुंदर आणि मजबूत घर बनवले होते. याउलट कावळा खूप आळशी होता. त्याने जास्त कष्ट न करता झटपट शेणाचे घर बनवले होते. मुसळधार पाऊस आणि संकट. एक दिवस अचानक आकाशात काळे ढग आले आणि जोराचा पाऊस सुरू झाला. सोसाटाचा वारा सुटला आणि पाण्याने लोट वाहू लागले. मुसळधार पावसामुळे कावळ्याचे शेणाचे घर पाण्यात विरघळून वाहून गेले. बिचारा कावळा पूर्णपणे भिजला आणि थंडीने कुडकुडू लागला. त्याला आसऱ्याची गरज होती, म्हणून तो शेजारी राहणाऱ्या चिमणीच्या घराकडे उडून गेला. चिवताई, चिवताई, दार उघड. कावळ्याने चिमणीच्या घराचे दार ठोठावले आणि म्हणाला, चिवताई, चिवताई, दार उघड. माझे घर वाहून गेले आहे, मला आत घे. त्यावेळी चिमणी घरात आपल्या बाळाची काळजी घेत होती. तिने आतून उत्तर दिले, थांब कावळ्या दादा, मी माझ्या बाळाला काजळ पावडर लावत आहे. थोड्या वेळाने कावळ्याने पुन्हा कडी वाजवली. चिमणी म्हणाली, थांब, मी माझ्या बाळाला दूध पाजवत आहे. कावळ्याने तिसऱ्यांदा दार वाजवले. तेव्हा चिमणी म्हणाली, थांब, मी माझ्या बाळाला झोपवत आहे. बिचारा कावळा थंडीत कुडकुडत बाहेरच थांबून राहिला. संकट संपले आणि मदत मिळाली. चिमणीची घरची सर्व कामे आटोपल्यावर तिला बाहेर थांबलेल्या कावळ्याची आठवण आली. तिने ताबडतोब दार उघडले आणि कावळ्याला आत घेतले. तिने त्याला अंग पुसायला कोरडे कपडे दिले आणि खायला गरम खिचडी दिली. कावळ्याला आपली चूक समजली होती. गोष्टीचे तात्पर्य एवढेच आहे की कष्टाला पर्याय नाही. आळस करून बनवलेल्या गोष्टी संकटाच्या वेळी टिकत नाहीत. म्हणून नेहमी मेहनत करून भक्कम पाया तयार करावा. वेळेचे नियोजन. संकट येण्यापूर्वीच आपली पूर्वतयारी असायला हवी. चला तर मग गोष्ट आवडल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.